कधी विचार केलाय की विणकरांचं रोजचं काम म्हणजे धागे आणि रंग यातच आपल्या संपूर्ण आयुष्याची गोष्ट लपलेली असू शकते? जन्मापासून ते थेट मृत्यूपर्यंत? हो, हे शक्य आहे. चला तर मग सरोजिनी नायडूंच्या इंडियन वीवर्स या अप्रतिम कवितेतून हे रहस्य उलगडून पाहूया. तर या कवितेच्या मुळाशी जाण्याआधी आपल्याला कवयित्रीला जाणून घ्यावं लागेल. त्या आहेत सरोजिनी नायडू. आणि त्यांचं एक खूपच सुंदर टोपणनाव आहे, ज्या नावाने अख्खा भारत त्यांना ओळखतो. त्यांना भारताची कोकिळा का म्हणतात माहितीये? कारण त्यांच्या कविता इतक्या संगीतमय होत्या की त्या वाचताना असं वाटायचं जणू आपण एखादं गाणं ऐकतोय. त्यांचे शब्द सहज गाण्यात रूपांतरित व्हायचे आणि हेच त्यांच्या लेखणीचं खरं वैशिष्ट्य आहे. आता कवितेबद्दल बोलूया. ही कविता खरं तर खूपच सोपी आहे. फक्त 3 कडवी आहेत आणि ही 3 कडवी म्हणजे काय, तर कवयित्री आणि काही विणकरांमधला एक छोटासा संवाद. पण ह्याच संवादात संपूर्ण कवितेचा आत्मा दडलेला आहे. तर चला या संवादाचा पहिला भाग पाहूया. वेळ आहे दिवसाच्या सुरुवातीची, पहाटेची, आणि इथेच आपल्याला जीवनाचा पहिला टप्पा दिसणार आहे. कवयित्री त्या विणकरांना काम करताना पाहतात आणि त्यांना एक प्रश्न विचारतात. अहो विणकरांनो, ह्या पहाटेच्या वेळी तुम्ही इतकं सुंदर, इतकं आनंदी वस्त्र का विणत आहात? मूळ कवितेत गे हा शब्द वापरलाय, ज्याचा अर्थ इथे आनंदी किंवा उज्ज्वल असा होतो. आणि त्या वस्त्राचा रंग, आहाहा, काय सुंदर वर्णन आहे. कवयित्री म्हणतात की तो रंग एका जंगली हॅल्सियन पक्षाच्या पंखांसारखा निळा आहे. एकदम निळाशार, जणू काही आकाशाचाच एक तुकडा कापून घेतलाय. मग विणकर उत्तर देतात आणि इथेच या कवितेचं पहिलं कोडं सुटतं. ते म्हणतात, आम्ही एका नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी वस्त्र विणत आहोत. म्हणजे जीवनाचा पहिला टप्पा, जन्म. आता लक्षात आलं का? किती सुंदर कल्पना आहे ही. दिवसाची सुरुवात आणि जीवनाची सुरुवात दोन्हीही कशा नवीन आशेने, आनंदाने आणि उत्साहाने भरलेल्या असतात. सकाळचा तो ताजातवाना अनुभव आणि एका बाळाच्या जन्माचा तो निरागस आनंद. काय सुरेख जोडलंय ना? बरं, आता सकाळ झाली, दिवस पुढे सरकला आणि आता वेळ आहे संध्याकाळची. दिवस मावळतोय आणि याचबरोबर आपण कवितेच्या आणि जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतोय. कवयित्री पुन्हा एकदा त्या विणकरांना पाहतात. आता अंधार पडायला लागलाय, पण त्यांचं काम अजूनही सुरू आहे. आणि यावेळी ते जे वस्त्र विणत आहेत ते खूपच तेजस्वी आहे. मग त्या पुन्हा विचारतात, आता रात्र होत आलीये, तरी तुम्ही इतकं चमकणारं वस्त्र का विणत आहात? आणि या वस्त्राचे रंग, ते तर आणखीनच खास आहेत. मोराच्या पिसाऱ्यासारखे, जांभळे आणि हिरवे. हे फक्त रंग नाहीत, यात खूप खोल अर्थ दडलाय. हे 2 वेगवेगळे रंग आयुष्याच्या 2 वेगवेगळ्या बाजू दाखवतात. मग विणकर या रंगांचं आणि या वस्त्राचं रहस्य उलगडतात. ते म्हणतात, आम्ही एका राणीच्या लग्नाचा घुंगट विणत आहोत. म्हणजे हा आहे जीवनाचा दुसरा टप्पा, तारुण्य, लग्नाचा तो मोठा सोहळा. तर मग हे जांभळे आणि हिरवे रंग काय दर्शवतात? ते प्रौढत्वाचं प्रतीक आहेत. ह्यात आयुष्यातला आनंद आहे तर दुःखही आहे, ह्यात यशाचा उत्साह आहे तर अपयशाची निराशाही आहे. कारण आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा खेळ असतो, नाही का? ते कधीच सरळ एका रंगाचं नसतं. पहाट झाली, संध्याकाळ झाली आणि आता आलीये रात्र, कवितेचा आणि जीवनाचा शेवटचा टप्पा. आता वातावरण बदललंय. सगळीकडे शांतता आहे, एक गंभीरता आहे आणि त्या चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारचा थंडपणा जाणवतोय. या बदललेल्या वातावरणात कवयित्री विणकरांकडे पाहते. ते आता एकदम शांत आहेत, गंभीर आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर सकाळचा किंवा संध्याकाळचा उत्साह नाही. मग कवयित्री हळूच विचारते, या थंडगार चांदण्यात इतक्या शांतपणे तुम्ही नेमकं काय विणत आहात? आणि यावेळी रंग पूर्णपणे वेगळा आहे. शुभ्र पांढरा, पिसासारखा पांढरा, ढगासारखा पांढरा. या रंगात ना आनंद आहे ना दुःख, कोणतीच भावना नाही. फक्त एक शांतता आहे, एक शून्यता. आणि मग विणकर त्या शांततेचं कारण सांगतात. त्यांचं शेवटचं उत्तर येतं, जे ऐकून आपल्या आयुष्याचं चक्र पूर्ण झाल्यासारखं वाटतं. ते म्हणतात, आम्ही एका मृत व्यक्तीसाठी अंत्यसंस्काराचं कफन विणत आहोत. हा पांढरा रंग, हा त्याचा अंतिम शांतीचं प्रतीक आहे, जिथे सुख दुःखाच्या सगळ्या भावना संपून जातात,
जिथे फक्त एक स्थिरता उरते. जीवनाचा प्रवास जिथे थांबतो तिथली ही शांतता. तर पाहिलं, जन्म, तारुण्य आणि मृत्यू, दिवसाचे 3 प्रहर आणि आयुष्याचे 3 टप्पे. या सगळ्या धाग्यांना एकत्र केलं की आपल्या डोळ्यासमोर मानवी जीवनाची पूर्ण एक भव्य गोधडी तयार होते. बघा, किती सोपं आणि सुंदर आहे हे सगळं. पहाटेच्या वेळी निळ्या रंगात बाळाचे कपडे, जो जन्म दर्शवतो. मग संध्याकाळी जांभळ्या हिरव्या रंगात लग्नाचं घुंगट, जो प्रौढत्व दर्शवतो. आणि शेवटी रात्री पांढऱ्या रंगात कफन, जो मृत्यू दर्शवतो. दिवस आणि जीवन एकत्रच विणले गेले आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की या कवितेतले विणकर हे फक्त कापड विणणारे कारागीर नाहीत, ते त्याहून खूप मोठे आहेत. ते जणू काही नियती आहेत, जे आपल्या जीवनाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याचं, जन्माचं, तारुण्याचं आणि मृत्यूचं वस्त्र विणत असतात. ही कविता आपल्याला जीवनाचे 3 मुख्य टप्पे दाखवते: जन्म, तारुण्य आणि मृत्यू. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या 3 मुख्य धाग्यांसोबत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या गोधडीत आणखी कितीतरी छोटे मोठे धागे विणलेले असतात, नाही का? मैत्रीचे, प्रेमाचे, यशाचे, अपयशाचे, कितीतरी रंगांचे. तुमच्या आमच्या आयुष्याच्या या गोधडीत असे कोणते खास धागे आहेत